मैं सलोनी नांदे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। 12 जून की रात को पुलिस पेट्रोलिंग के दौरान उन्हें एक गाड़ी मिली जो 8 गायों को गैर कानूनी तरीके से ले जा रही थी। पुलिस ने आरोपियों को गिरफ्तार किया, वो गाड़ी भी जब्त कर ली। गायों को गोरक्षण केंद्र में भेजा गया है। इसका कुल मुद्देमाल 5,80,000 रुपयों का है। इसके बारे में पुलिस का क्या कहना है, आइए जानते हैं। दिनांक 12च्या रात्री डीबी पथकाला सूचना दिलेल्या होत्या। त्याप्रमाणे PSI निलेश घोगरे, SC दुर्गेश ठाकूर व त्यांची टीम यांनी पेट्रोलिंग दरम्यान एक वाहन चेक केले मंगळवारी पुलाच्या वर। त्यामध्ये बोलेरो पिकअप गाडीमध्ये 8 गोवंश मिळालेले आहे। एकूण त्याचा मुद्देमाल होतो 5,80,000 असा। गोवंश हे गोशाळामध्ये दाखल केलेले आहे, त्यांची काळजी घेण्यात येत आहे। जी बोलेरो पिकअप गाडी आहे ते पोलिसांना जप्त केलेली आहे। त्याच्याबाबत RTO यांना गाडी सस्पेंड करण्यासाठी आम्ही पत्रव्यवहार केला आलेला आहे। जो आरोपी होते ते सोनबोवडे आणि एक दुसरा आरोपी होता गुरबोडे, यांना अटक करून त्यांचा 1 दिवसाचा पोलीस कोठडी सुद्धा मिळवलेली आहे। पुढील तपास सुरू आहे आणि जर यापूर्वी सुद्धा 2 गँग आम्ही गोवंश बाबतच्या 2 गँग नागपूर शहरामधून तडीपार केलेले आहे। यांचा रेकॉर्ड चेक केला असता यांचा रेकॉर्ड नाही आहे। जे जुने गुन्हेगार होते त्यांच्यावर सर्वांवर आम्ही प्रतिबंधक कारवाई केली आहे आणि त्यांच्यावर पण आमचं बारीक लक्ष आहे।